नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय असा आहे की आरटीईच्या माध्यमातून पालकांना सरकारने शासनाने फसवलंय का? तर या विषय जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, यापूर्वी आरटीईमध्ये प्रवेश जर घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियमच्या शाळा दिसत होत्या। पूर्वी सरकारने आरटीईच्या माध्यमातून गरीब घरातील विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमच्या चांगल्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आरटीई ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली। मात्र यावर्षी शासनाने त्या सगळ्या जो नियम होता तो धाब्यावर टाकून नवीन पद्धतीने नियम प्रणाली सुरू केली। यामध्ये काय केलं, सरकारने यावर्षी सर्वच जिल्हा परिषदच्या शाळा, सर्वच अनुदानित शाळा, सर्वच राज्य सरकार केंद्र सरकारच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांना या आरटीईच्या प्रभावात आलं। आता काय झालं, आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय केला की 1 किलोमीटरचा जो अंतर होता, पूर्वी 1 किलोमीटरमध्ये इंग्लिश मीडियम शाळा असेल तर आपल्याला ॲडमिशन मिळत होतं। म्हणजे 1 किलोमीटरमध्ये जर समजा अनुदानित शाळा पण असेल, म्हणजे जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा इंग्लिश मीडियम शाळा असेल तर पालकांना फक्त इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये प्रवेश घेता येत होता। परंतु यावर्षी मात्र सरकारने काय केलंय, 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर एखादी जिल्हा परिषद शाळा असेल, अनुदानित शाळा असेल तर अशा ठिकाणी इंग्लिश मीडियम पण शाळा आहे, परंतु इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही, तिथे आपल्याला क्लिक करायला येतच नाही। म्हणजे डायरेक्ट सरकारने पालकांना फसवलंय। पूर्वी नियम काढला होता वेगळा आणि आत्ता वेगळा नियम काढलाय। म्हणजे सुरुवातीला पालकांनी ॲडमिशन घ्यावं, इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा, विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळावं, वेगळ्या शिक्षण प्रणालीमध्ये गरीब विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण मिळावं या उद्देशाने ही आरटीई सुरू झाली होती। परंतु मित्रांनो, आता आरटीई पूर्णपणे बदलली आहे। काही कालानंतर ही आरटीई बंद सुद्धा होऊ शकते। कारण जर समजा 1 किलोमीटरमध्ये जर आजूबाजूला जर इंग्लिश मीडियमच्या चांगल्या शाळा आहेत, परंतु त्याच 1 किलोमीटरमध्ये जर जिल्हा परिषदच्या शाळासुद्धा असतील तर मात्र तुम्हाला त्या चांगल्या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही। सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, त्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांना रेफरन्स द्यावा लागेल। मग पालकांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की किंवा पालकसुद्धा विचार करतील की समजा जर आम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यायचाच आहे तर आम्ही डायरेक्ट जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊ शकतो, आरटीईमध्ये कशाला जायचं? म्हणजे पालकांना सरकारने वेगळ्या दिशेने भरकवलेलं आहे। म्हणजे सरकारने डायरेक्ट तर सांगू शकत नाही की आरटीई बंद, कारण आरटीई डायरेक्ट जर बंद आला तर लोकसभा विधानसभाच्या निवडणुका आल्यात, कुठेतरी वेगळा परिणाम होऊ शकतो। म्हणून एकाएकी आरटीई बंद नाही केली। आरटीई 100% काही काळानंतर बंद होऊ शकते, कारण आत्ताचे जे नियम आणि अटी ज्या सरकारने लावल्यात त्याचा विचार करता आरटीई बंद होण्याच्या दिशेने आहे। कारण सरकार डायरेक्ट सांगू शकत नाही पालकांना की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या, इंग्लिश मीडियम शाळेमध्ये प्रवेश घेऊ नका किंवा मिळणार नाही। जर असं जर केलं सरकारने तर सरकारवरती राग निर्माण होईल आणि त्याचा परिणाम निवडणुकीवरती होऊ शकतो। यामुळे सरकारने ही कार्यपद्धती अवलंबली आहे। म्हणजे सरकारच्या या विचारावरती, या नियमावरती पालकांनी एक विचार करायला पाहिजे की सरकार कुठेतरी आरटीई थांबवण्याच्या दिशेने चाललेलं आहे। मग आपण हा विचार केला पाहिजे की आपण आरटीईसाठी थांबलं पाहिजे की आपल्या मुलाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, चांगलं शिक्षण द्यायचंय त्या ठिकाणी आपण चांगलं ॲडमिशन म्हणजे जाऊन तिथे ॲडमिशन घेतलं पाहिजे। पालकांना एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे सरकारने एक विचार केला पाहिजे, जर एखादा पालक जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲडमिशन घेत नाही, का घेत नाही? 2-3 गोष्टी असतील। महत्त्वाचा विषय, तिथे शिक्षण चांगलं नसेल, दुसरा तिथे इंग्लिश मीडियमची कुठेतरी कमतरता असेल किंवा इंग्लिश मीडियमच्या पद्धतीने जे शिक्षण प्रणाली पुढे चालले किंवा भविष्य इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून जसं घडतं त्यानुसार आरटीईमध्ये प्रवेश घेऊन इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये प्रवेश का घेतला जातो, तर हा विचार करणं खूप गरजेचं आहे। म्हणजेच काय, तर पालकांना एक रिक्वेस्ट आहे की सरकार आरटीई बंद करण्याच्या दिशेने आहे। म्हणून तुम्ही जास्त वेळ वाया न घालवता, आरटीईच्या विश्वासावर न राहता तुमच्या मुलांना ज्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही लगेचच जाऊन ॲडमिशन फॉर्म भरून घ्या। कारण
नियमामध्ये बदल केला जाणार नाही। सरकारचा एकच उद्देश आहे की जो जिल्हा परिषदचा जो पटसंख्या कमी झालाय, म्हणजे एका शाळेमध्ये 1 ते 2 शिक्षक असतात आणि 5 ते 6 विद्यार्थी असतात, तर अशा वेळेस जो पट कमी झालाय तो पट वाढवण्याच्या दृष्टीने हा सगळा विचार केलेला आहे। त्यामुळे आपल्याला जिल्हा परिषद किंवा मराठी शाळा किंवा अनुदानित शाळांचं पहिलं रेफरन्स दिलाय आणि त्यानंतर तुमचं म्हणजे आत्तापर्यंतचा माझा अनुभव, आता आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ऑनलाईन फॉर्म भरताना इंग्लिश मिडियमची शाळा येतच नाही। कारण पूर्वीचा सिस्टम असा आहे की टप्प्याटप्प्यामध्ये मराठी शाळा, टप्प्याटप्प्यामध्ये अनुदानित शाळा स्थापन झालेल्या आहेत, त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळतच नाही। तिथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना कुठेही इंग्लिश मिडियमची शाळे व्हॅकंट दिसत नाही, तिथे क्लिक करायला येत नाही। म्हणजेच सरकारने हा सगळा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासानुसार काय केलं आहे, सरकारने ही प्रणाली सुरू केली आहे। म्हणून मित्रांनो, RTच्या प्रवेश प्रक्रियेच्या भरोशात न राहता तुम्ही विद्यार्थ्याचं, तुमच्या मुलाचं ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्या, वाट बघू नका। कारण हे सरकारने कुठेतरी वेगळ्या दिशेने नेऊन ठेवलं RT। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे विनंती करतो की थांबू नका, RTसाठी वेळ वाया घालू नका तुम्ही तुमच्या मुलाचं, कारण जून नंतर लगेच आता शाळा चालू होईल। आता समजा एक 4-5 दिवसानंतर रिझल्ट लागेल, मे महिन्यामध्ये सुट्टी लागेल, मग तुम्ही प्रवेश कधी घेणार? तर हा सगळा विचार करता तुम्ही वेळ वाया न घालवता लगेचच जाऊन प्रवेश घ्या आणि निश्चित राहा। ओके मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओच्या द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।